लाडकी बहीण योजनेत मोठा बदल। तर आता या महिलांना यापुढे मिळणार नाही 1,500 रुपये, तर कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार नाहीत याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून तुम्हाला यापुढील अपडेटसुद्धा मिळत राहतील। तर सर्वप्रथम आता ज्या लाडक्या बहिणींचे बँक खाते चालू नाही अशा लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद केला आहे। यामध्ये जर 6 महिने व्यवहार नसेल तर तुमचे खाते हे आता बंद होते। त्यामुळे तुम्हाला तुमचे खाते ॲक्टिव्ह आहे की नाही हे चेक करणे देखील तेवढेच गरजेचे आहे। त्याचबरोबर तुमचे खाते हे सरकारी DBT सोबत लिंक आहे का नाही हे देखील तपासणे गरजेचे आहे। जर बँक खाते हे DBTशी लिंक नसेल तरी देखील तुमचा लाभ हा थांबवला जाऊ शकतो। त्याचबरोबर झिरो बॅलन्स किंवा KYC इनकम्प्लीट असल्यास देखील तुम्हाला अडथळा निर्माण होतो। त्यासाठी तुम्ही तुमच्या बँक अकाउंटची KYC करून घेणे गरजेचे आहे। त्याचबरोबर DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर इनेबल आहे की नाही हे देखील चेक करणे तुम्हाला गरजेचे आहे। यासाठी DBT हा सरकारी पैसा थेट तुमच्या खात्यावर ट्रान्सफर करण्याचा मार्ग असून DBT जर चालू असेल तरच तुम्हाला शासकीय रकमेचा लाभ हा घेता येतो। बँकेच्या सिस्टीममध्ये DBT ऑप्शन ऑफ असल्यास तुम्हाला हे पैसे येत नाहीत। त्यामुळे तुम्ही तुमचे खाते DBTशी लिंक करून घेणे गरजेचे आहे। त्याचबरोबर DBTशी लिंक आहे की नाही हे देखील तुम्ही तपासून लवकरात लवकर घ्या। त्याचबरोबर जुने खाते असेल किंवा बदललेली ब्रँच असल्यास देखील तुमचे DBT हे बंद असू शकते। त्यामुळे तुमचे DBT हे चालू करून घेणे गरजेचे आहे।